गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ. तर आज इराच्या ब्रेकफास्टला ना आम्ही दूध आणि चपाती दिली तिला आणि तिने खाल्ली पण. आणि आमच्यासाठी ना उडदाच्या डाळीचे वडे बनले होते, खूप छान खरपूस झाले होते. आणि लंचमध्ये इराला भातडाळ दिला होता आणि खूप हवा येत होती. असं वाटत होतं पाऊस पडणार आहे, पण पाऊस तर काही पडला नाही, पण हवा खूप येते इकडे. आणि मग आज झोपलो मस्तपैकी. संध्याकाळी ना आम्हाला मठात जायचं होतं, तर इथे तिची तयारी चालू आहे मठात जाण्याची. इराची तर आता मस्ती वाढली आहे, ऐकतच नाही जरासुद्धा. तर इकडे बघा, मी तिला ना छोटासा क्लिप लावला आहे, किती क्यूट दिसते ना. स्वामींना भेटायची इच्छा झाली ना तर स्वामी मला कसेही दर्शन देतात. आणि बिल्डिंगपासून अगदी 10 मिनिटावरतीच मठ आहे, जराही गर्दी नव्हती, खूप सुंदर दर्शन झाले स्वामींचे. आम्ही ज्या टायमिंगला गेलेलो ना रात्रीचे 8:30 वाजले होते, पण स्वामींचे दर्शन खूप छान झाले. आणि तिकडे गर्दी जराही नव्हती, लोकं येत होती, दर्शन घेऊन जात होती, लाईन नव्हती, मोकळं आहे पूर्ण. छोटंसं आहे पण खूप सुंदर आहे. स्वामींची मूर्ती बघा, तुम्ही पण दर्शन घ्या स्वामींचे. इराचे पण खूप छान दर्शन झाले. आणि तिकडे मस्त गंध ठेवलं होतं, त्रिशूलचा साचा होता आणि तो घेऊन ना कपाळाला लावायचा होता. तर मी सगळ्यांच्या कपाळाला लावत होती. इथे इराच्या पण कपाळाला ना मी लावलं आहे. स्वामींचं मस्त दर्शन घेऊन आम्ही प्रसाद घेतला आणि इराने पण केळं घेतलं हातामध्ये. तर आम्ही तिथून निघालो आणि मस्त पाणीपुरीचा बेत होता, पाणीपुरी खाल्ली. आणि इथे बघा, इराला ना आम्ही बारीक शेव दिली आहे खायला आणि ती आवडीने खाते बारीक शेव. तिला ना चटपटीत खायचं असतं. घरी हेल्दी बनवलेलं असतं ना तर ती नाटक करते खायला. आणि मी आता इथे पाणीपुरी खाते ना तर ती पाणीपुरी मागते बघा. तिची नजर त्या पाणीपुरीवरतीच होती. आणि तिथून येताना ना इकडे शंकराचं मंदिर होतं, तर शंकराच्या मंदिरात पण आम्ही खूप छान दर्शन घेतलं. मंदिर बंद होतं, पण ते मंदिर आपण जाऊन ओपन पण करू शकतो, नाही तर काही मंदिरं बंद असतं, तुम्हाला बाहेरूनच दर्शन घ्यावं लागतं. इरा ना माझी खूप ब्लेस्ड आहे. जेव्हापासून जन्मली आहे ना तिने सगळ्या देवांचे दर्शन घेतले असतील. जिकडे जाते तिकडे तिला मंदिरं भेटतात. आणि इथे घंटा वाजवते तेव्हा ती खूप खुश झाली घंटा ऐकून बघा. आणि तिकडून आलो, मस्तपैकी गार्डनमध्ये गेलो आणि गार्डनमध्ये बघा किती मस्त खेळते आहे. तिला ना अशी मजा करायची असते. तर भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तिला चालायचं. ऐक ऐक कुठे जाते बघा. चल बघ.